आप देख रहे हैं ये जनता की आवाज लाइव न्यूज चैनल। इसी तरीके से आप चैनल को देखते रहिए। लायक सरप्राईज शेअर। उदगीरमध्ये आयोजित पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार विलास बडे यांनी पत्रकारांना निर्भीड आणि निष्पक्षपाती पत्रकारितेचा संदेश दिला आहे। अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करा, इमान विकू नका, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार विलास बडे यांनी केले। उदगीर येथील शासकीय विश्रामगृह येथे संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ मुंबई यांच्या वतीने पत्रकार पाल्या तसेच आदर्श शेतकरी आणि शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात पत्रकारांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार विलास बडे यांनी पत्रकारितेतील नैतिक मूल्यांवर विशेष भर दिला। चूक दिसली तर ठामपणे सांगा, जाब विचारा, कोणत्याही दबावाला बळी पडू नका। पत्रकारांनी आपली लेखणी आणि आपले इमान जपले पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सामान्य नागरिकांच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी पत्रकारांची आहे। अन्याय, भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांविरोधात आवाज उठवताना पत्रकारांनी वस्तुनिष्ठता, सत्यता आणि सामाजिक बांधिलकी कायम ठेवावी, असेही विलास बडे यांनी स्पष्ट केले। पत्रकारितेचा आवाज दबला तर सामान्य माणसाचा आवाजही दबतो। त्यामुळे कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा व्यवस्थेच्या दबावाला न जुमानता सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्याचे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री संजय बनसोडे होते। प्रमुख उपस्थितींमध्ये माजी आमदार गोविंद केंद्रे, संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, तहसीलदार राम बोरगावकर, पोलीस निरीक्षक दिलीप गाडे, बांधकाम कामगार सभापती ज्ञानेश्वर बिरादार, बबन कांबळे यांच्यासह पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। या सन्मान सोहळ्यात पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। तसेच पत्रकारांनी समाजातील शेवटच्या घटकाचा प्रश्न संवेदनशीलतेने मांडून निर्भीड आणि निष्पक्षपाती पत्रकारिता करण्याचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक चाकुरे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बबन कांबळे, इरफान शेख, प्रभुदास गायकवाड, विनायक चाकुरे, नरेश बिरादार, धनाजी माटेकर, निवृत्ती जवळे, सुनील मादळे, खिझरुद्दीन मुनसी आदींनी परिश्रम घेतले। सत्याची बाजू घ्या, दबावाला झुका नका आणि पत्रकारितेचे इमान जपा, हा ज्येष्ठ पत्रकार विलास बडे यांचा संदेश या सन्मान सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरला। ये जनता की आवाज लाईव्ह न्यूजसाठी संपर्क करा उदगीर लातूर। फार मोठं दुर्दैव आहे सर, ज्यावेळी या समाजामध्ये अध्यक्ष आपल्या या मतदारसंघाचे सुपुत्र आमचे सहकारी मित्र संजय, सर्वच पत्रकारांनी बातमी छापले। त्या बातम्या छापल्यानंतर संबंधित डॉक्टरने सगळ्यांना 20-20 कोटीच्या आपण सांगितलं नोटिसा दिल्या। नंतर पोलिसांमध्ये केस केली, छापली आणि आमची बदनामी झाली। हे सहन करायला सुद्धा आज समाजामध्ये अधिकारी, राजकारणी किंवा स्वयंघोषित जे स्वतःला प्रतिष्ठित समजून घेतात त्या लोकांची मानसिकता राहिलेली नाही। हे आमच्या ग्रामीण भागातल्या पत्रकारांचं फार मोठं दुर्दैव आहे। पत्रकारिता काही पोट भरण्याचं साधन नाही, हा छंद आहे। काम करत असतो, आपली नोकरी असेल, आपला व्यवसाय असेल, आपला छंद असेल, त्याच वेळी पेशन्स एवढं तसं स्वतःला माणसांच्या सोबत जोडून ठेवावं। आपली नाळ सामान्य माणसाच्या सोबत इतकी घट्ट कशी